नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अमोल देशपुते आपल्या सर्वांचं साकार फोरममध्ये हार्दिक स्वागत करतो। सगळ्यात अगोदर सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी कनेक्टेड आहात। समाज कल्याण अधिकारी असेल, गृहप्रमुख असेल, सोशोलॉजी ऑप्शनल हा विषय असेल, बरोबर आहे, कारण आपल्या आता ऑप्शनलच्या बॅचेस सुरू होत आहेत, करेक्ट आहे। तुमच्या काही अडचणी असतील काय असतील तर आम्ही तुमच्याशी कनेक्ट असतो, ते सोडवण्याचा प्रयत्न करतो आमच्या परीने जेवढा असेल तेवढा, राईट। तर जे विद्यार्थी नवीन आहेत, जे विद्यार्थी आता पहिल्यांदा बघतायत व्हिडिओ, त्या सगळ्यांना विनंती, तर सगळ्यात पहिले दोन कामं त्यांना करायची आहे। एक, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। दुसरं, साकार फोरम आपलं जे ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे, बरोबर आहे। साकार फोरम डाउनलोड करताना SAA असा टाका, म्हणजे तुम्हाला गुगलवर भेटेल। तसंच लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तुम्हाला, त्यावरून पण तुम्ही ते बघू शकतात। तर आजचं लेक्चर घेण्याचं जे कारण आहे ते म्हणजे काय की गृहप्रमुख, हाऊस मास्टर, बरोबर आहे, याचा सिलेबस आयोगाने त्याच्या वेबसाईटवर टाकलेला आहे। नवीन सिलेबस जो आहे, अपडेटेड सिलेबस, तो त्यांनी आता रिसेंटली टाकलेला आहे, एक 4-5 दिवसापूर्वीची गोष्ट आहे फक्त। तर त्या सिलेबसमध्ये काय काय घटक आहेत, कसा आपल्याला अभ्यास करायचा आहे ते आपल्याला बघायचं आहे मित्रांनो, बरोबर आहे। तर याच्यामध्ये त्यांनी सांगितले की लेखी परीक्षा ही 200 गुणांची असणार आहे, मुलाखत ही 50 गुणांची असणार आहे, बरोबर आहे। कशासाठी? गृहप्रमुख पदासाठी सांगतोय, बरोबर। याची जी बॅच आहे, म्हणजे पूर्ण सिलेबसची नाही, तर यातला जो समाजकार्य, समाज कल्याण हा जो घटक आहे, याची आपली स्पेशल बॅच आहे जी साकार फोरमवर उपलब्ध आहेत। याच्या टेस्ट सिरीज पण आपल्याकडे उपलब्ध आहेत, सो तुम्ही तिथे जाऊन ते बघू शकतात आणि तुमच्या काही इन्क्वायरी असतील तर तुम्ही ते सांगू शकतात। तर या सिलेबसमध्ये काय सांगितलं त्यांनी, मराठी हा एक घटक असणार आहे जो 12वीच्या दर्जावर याच्यावर असणार आहे। त्यानंतर सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी, समाज कल्याण अध्ययन व कायदे, समाज कल्याण अध्ययन व कायदे, बरोबर। याच्यामध्ये 100 प्रश्न आणि 200 गुण असं त्यांनी परीक्षेचं स्वरूप ठरवलेलं आहे। अगोदर हे वेगळं होतं, हे आपल्यालाही माहिती आहे। तर 100 गुण, 100 प्रश्न, 200 गुण। माध्यम काय याचं मित्रांनो? मराठी आहे। कुठलं माध्यम आहे? मराठी माध्यम आहे। मग या मराठी माध्यमामध्ये त्यांनी काहीतरी नकारात्मक गुण पण सांगितलेत आपल्याला। नकारात्मक म्हणजे काय? तर 1/4 तुमचं निगेटिव्ह असणार आहे, जे तुम्हाला माहिती आहे, जे स्टँडर्ड आहे MPSCचं, करेक्ट आहे। एखाद्या प्रश्नाचं एकापेक्षा जास्त उत्तर दिलं तर ते चुकीचं समजलं जाईल, बरोबर आहे। आता आपण डायरेक्ट सिलेबसकडे जाऊया। याचं एक्झॅक्ट सिलेबस काय आहे ते आपल्याला बघायचं आहे, बरोबर आहे। तर याचं सिलेबस बघा काय आहे। पहिला घटक, बरं, पहिला घटक काय आहे? मराठी। मराठीमध्ये काय काय एक्सपेक्टेड आहे मित्रांनो त्यांना? मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी यांचा अर्थ व त्याचा उपयोग काय काय असणार आहे ते मराठीमध्ये त्यांना एक्सपेक्टेड आहे। त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो माहिती संज्ञापन व तंत्रज्ञान। माहिती तंत्रविज्ञानाचा अर्थ, संकल्पना, फायदे, तोटे, व्याप्ती, माहिती तंत्रविज्ञानातील संक्षिप्त रूपे, परिभाषा, इंटरनेटचा उपयोग, माहिती तंत्रज्ञान कायदा हा अतिशय महत्त्वाचा VIMP करून जा मित्रांनो। याच्यावर प्रश्न तुम्हाला 100% येणार, नाही आले तर तुम्ही मला सांगा, आजचा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा। त्यानंतर संगणक बेसिक ऑपरेटिंग सिस्टीम, बरं, संगणकाचे काय बेसिक पार्ट्स असतात है ना, मेमरी म्हणजे काय, फ्लॉपी म्हणजे काय, ड्राईव्ह म्हणजे काय, CD ड्राईव्ह, क्लाउड कशाला म्हणतात, असे जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील। जे नवीन आहे मित्रांनो, तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्याच्यामध्ये पण त्याचे उद्देश काय आहेत, तत्व काय आहेत, आधारस्तंभ काय आहेत, शैक्षणिक संरचना काय असणार आहे, 21व्या शतकातील नवीन कौशल्य काय काय आहेत, तर ते याच्यावर घेणं अतिशय आवश्यक आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याच्यावर मी लेक्चर सिरीज आपल्या बॅचमध्ये घेणार आहे, मी घेतलेली नाही अजून। हे लेक्चर्स आपल्याला घ्यायचे शैक्षणिक धोरणावर, जे समाज कल्याण अधिकारी आणि गृहपाल या दोघांसाठी ते उपयुक्त आहे। हालाकी समाज कल्याण अधिकारीमध्ये त्याचं मेन्शन नाही आहे, पण त्यावर प्रश्न येतील हे मला एक्सपेक्टेड आहे, म्हणून मी ते कव्हर करणार आहे 100%। नंतर जे तुमचं गृहविज्ञान आहे, वसतिगृह व्यवस्थापन, त्याच्यामध्ये पोषण आहाराचे मूलभूत घटक, आहार व संवितरण अधिकाऱ्याची भूमिका व कर्तव्य, गृहप्रमुख प्रमुख पदाची जबाबदारी व कर्तव्य, वसतिगृहाचे व्यवस्थापन, आरोग्य, स्वच्छता व प्रथमोपचार, असे घटक त्याच्यामध्ये अभ्यासाला असणार। मित्रांनो, महत्त्वाचा घटक ज्याच्यावर मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला एक्सपेक्टेड आहेत, मॅक्झिमम, कारण तुम्ही जर वरचा सिलेबस बघितला तर तो खूप जनरलाइज सिलेबस आहे। कसा आहे? जनरलाइज आहे, त्याच्यामध्ये असं स्पेसिफिक काही सांगितलेलं नाही आहे। आणि त्यात तुम्ही करणार काय ना, त्यात फक्त कायदा वगैरे आहे तो महत्त्वाचा आहे, पण जिथून तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न येऊ शकतात, काय म्हणतोय, जिथून तुम्हाला सर्वात जास्त प्रश्न येऊ शकतात तो घटक आहे तुमचा समाज कल्याण व समाजकार्य अध्ययन।
मग याच्यामध्ये काय काय करायचं मित्रांनो, यात जरी 6 पॉईंट दिसत असले ना तरी पण हा खूप मोठा सिलेबस आहे. हा करायला तुम्ही विसरू नका, हा बिलकुल विसरू नका. याच्यामध्ये समाजकार्याचा इतिहास व तत्वज्ञान, समाजकार्याच्या पद्धती. आता या प्रत्येक टॉपिकवर माझे कमीत कमी 10 ते 12 व्हिडिओज आहेत प्रत्येक टॉपिकवर. टोटल आत्तापर्यंत 80+ व्हिडिओ, बरोबर आहे. जी ऑनलाईन बॅच आहे आपली, त्याचे 80+ व्हिडिओ फक्त या घटकांवर झालेले आहेत आपले. म्हणजे विचार करा की ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करणार आहात तर तो अभ्यास करताना तुम्ही किती सर्वांगीण म्हणजे अँगलने तो अभ्यास करणार, म्हणजे तुमचं या घटकातला कुठलाही घटक तुमचा मिस आउट होणार नाही. मग तुम्ही म्हणाल सर तुम्ही सगळ्या याच्यावर का घेतलं नाहीत, तर मित्रांनो यातला बराचसा जो गोष्टी आहेत ना, बऱ्याचशा, म्हणजे मी जरी फक्त हे टाकलंय बॅचचं नाव, पण या बॅचमधला जवळपास 70% पोर्शन हा याच्यामध्ये कव्हर झालेला आहे. किती? 70% पोर्शन. पण मी क्लेम करतो काय, फक्त समाज कल्याण व समाजकार्य अध्ययन, बरोबर. त्यातलं पॉलिटी बऱ्यापैकी घेतलेलं आहे, इकॉनॉमी बऱ्यापैकी झालेलं आहे, कायदे बऱ्यापैकी झालेलं आहे. त्यानंतर विविध कायदे तुम्हाला सांगितलेत. महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम 1999, अन्न व सुरक्षा मानके अधिनियम 2011, विशाखा समितीच्या गाईडलाईन्स, अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंध कायदा. हे कायदे ऑलरेडी मी आपल्या बॅचमध्ये घेतलेले आहेत. तुम्ही तिथे जाऊन त्याचा डिटेल अभ्यास करू शकतात. त्याच्या नोट्स पण तिथे उपलब्ध आहेत मित्रांनो. त्याच्या नोट्स पण आपल्या साकार फोरम या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. तुम्ही जाऊन तिथे बघू शकतात. नंतर अंमली औषधी द्रव्य व मनप्रभावी पदार्थ अधिनियम हा नाही आहे, याचा व्हिडिओ आपल्याला बनवावा लागणार आहे, तुम्ही बनवून टाकेल त्याच्यामध्ये. नंतर विविध निवासी संस्था प्रणाली, गुरुकुल शिक्षण पद्धती, आश्रमशाळा, शासकीय विद्यानिकेतने, याच्याशी संबंधित जेवढ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत त्या ऑलरेडी आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये टाकलेल्या आहेत. सो तुम्ही तिथे जाऊन ते बघू शकतात. सामान्य अध्ययन म्हणजे मित्रांनो हा जो घटक आहे सामान्य अध्ययनचा, हा अनलिमिटेड आहे नाही का. म्हणजे याच्यामध्ये इतिहास पण आहे, भूगोल पण आहे. मग याच्यात एक्झॅक्टली करायचं काय तुम्हाला, तर महाराष्ट्राचा भूगोल त्यांनी सांगितलं, भारतीय संस्कृती, महाराष्ट्रातील समाजसुधारक, आधुनिक भारताचा इतिहास. तसं बघायला गेलं तर हे सगळे घटक अनलिमिटेड आहेत, याला कुठलीच मर्यादा नाही. आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे 1600 पासून तर 2024 पर्यंत जेवढं पण काय आहे ना तेवढं सगळं आधुनिक भारतात येतं मित्रांनो. मग काय करायचं आपल्याला फक्त समाजकार्य, बरोबर आहे, समाजशास्त्र याच्याशी संबंधित जे आहे तेवढा घटक फक्त आपल्याला या सगळ्या घटकांमध्ये अभ्यास करायचा आहे. कारण तेवढं जर करायला गेलात तुम्ही, जे आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, भारताची राज्यघटना, भारतीय अर्थव्यवस्था, बुद्धिमापन चाचणी, एवढ्या याच्यात तर तुम्ही कंबाईनची परीक्षा, राज्यसेवा या 2-3 परीक्षा पास व्हाल. तर परीक्षेचा आवाका ओळखा मित्रांनो. परीक्षा फक्त 100 प्रश्नांची आहे. त्या 100 प्रश्नांमध्ये 200 मार्क आहेत. तर 100 प्रश्नांमध्ये तुम्हाला घटकच 10 दिलेत. टोटल घटक जर बघितले आपण तर ते 10 घटक दिलेत, बरोबर आहे. मग 10 घटकांना कमीत कमी 10 प्रश्न विचारतील असं जर आपण गृहीत जरी धरलं, पण त्यातले महत्त्वाचे जे घटक आहेत तुमचं समाज कल्याण अध्ययन, त्याच्यानंतर गृहपाल, गृहविज्ञान, गृहपदार्थ विज्ञान, याच्यावर मॅक्झिमम प्रश्न असतील. म्हणजे या घटकांवर खूप झालं तर 4 ते 5 प्रश्न असतील मित्रांनो. मग या 4 ते 5 प्रश्नांना आपल्याला किती वेळ द्यायचा आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. नुसतं आपल्याकडे आहे म्हणून आपण वाचत बसायचं असं करायचं नाही. परीक्षेला टार्गेट करा, परीक्षा काय म्हणते ते बघा आणि त्यानुसार तुम्हाला ते समजून घ्या तुम्ही. करेक्ट आहे. सो हा झाला तुमचा गृहपाल विषयाचा अभ्यासक्रम आणि होप सो याच्यात तुम्हाला काही शंका नसेल. हा अपडेटेड अभ्यासक्रम आहे, हा तुम्ही बघून घ्या. आणि आपण भेटणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. सर्व लोकांना, सर्व मित्रांना, सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही आपलं साकार फोरम हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि साकार फोरम ॲप डाउनलोड करा. करेक्ट आहे. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.